Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. काय तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे? तर मित्रांनो, एकच मंत्र आहे वेल्थ क्रिएट करायचा. बाय फिअर अँड सेल ग्रीड और अवॉइड ग्रीड. मित्रांनो, हे असं सेंटेन्स आहे, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे सेंटेन्स फॉलो केलं तर तुम्ही प्रचंड वेल्थ क्रिएट केल्याशिवाय राहणार नाही. तर हे सेंटेन्स समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे सेंटेन्स एक पॉवरफुल मंत्र आहे वेल्थ क्रिएट करण्याचा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, बेल आयकॉनला हिट करा. खूप सारे व्हॅल्युएबल फायनान्शियल इन्फॉर्मेशन मी इथं तुम्हाला देत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मी आत्तापर्यंत खूप साऱ्या लोकांना वेल्थ क्रिएट करणारा भेटलो आणि त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा त्यांच्या बिहेवियरवरून एकच गोष्ट माझ्या लक्षात आली की ती लोक फिअर बाय करतात आणि ग्रीड अवॉइड करतात किंवा सेल करतात. आणि नेमकं जी लोक वेल्थ क्रिएट करण्यात अपयशी झालेली आहेत ती लोक मात्र ऑलवेज ग्रीड बाय करतात आणि फिअर सेल करतात. आता हे कसं, तर साधं सोपं मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो की 2008ला जगात फार मोठी मंदी आली. त्यावेळी मार्केट जोरदार खाली पडले आणि आपण काय केलं तर मार्केट विकून टाकले. फिअर विकलं आणि आपण ग्रीड विकत घ्यायला गेलो. करोनाच्या काळामध्ये सुद्धा मार्केट जोरात पडत होतं. मी लोकांना सांगत होतो की तुम्ही काय करा, पैसे मार्केटमध्ये लावा. परंतु लोक त्यावेळी पैसे मार्केटमध्ये लावायला तयार नव्हते, कारण कोविडमुळे काय होणार, कशी जगाची परिस्थिती होणार, जगणार की मरणार, असे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले होते. आणि मग लोक बाय करण्याऐवजी आहे ते कसं मी घरी आणेल याच्या मागे लागलेली होती. आता कोविडच्या काळामध्ये जर तुम्ही ज्या लोकांनी फिअर बाय केलं किंवा खालच्या लेवलला पैसे टाकले त्या लोकांचे कैक पट पैसे वाढले. सेम थिंग मित्रांनो, जर मी माझ्या बाबतीत त्यावेळेचा विचार केला तर त्यावेळी मी 6 महिन्याचा किराणा भरला होता. माझ्याकडे जे पैसे होते ते मार्केटमध्ये लावले होते. मी एक पर्सनल लोन पण मोठं काढलं होतं आणि ते पैसे सुद्धा मी मार्केटमध्ये लावत होतो. त्यावेळी माझी बायको मला म्हटली होती की लोक जगतील का मरतील हे माहीत नाही आहे, आपण जगू का नाही मरू हे माहीत नाही आहे, आणि तुम्ही काही पैसे आपल्याकडे आहेत ते जवळ ठेवण्याऐवजी तुम्ही ते मार्केटमध्ये का लावताय. सो मला त्यावेळी हे सुचलं होतं. मी तिला म्हटलं की यार देख, 6 महिन्याचा किराणा आपल्याकडे, 6 महिने जगण्यापुरतं अन्नधान्य आपण सगळं काही जमा करून ठेवलेलं आहे. आता मी हे पैसे मार्केटमध्ये लावले आणि सगळी दुनिया बुडाली, सगळे मेले, आपण पण मरू. घरात ठेवलेल्या पैशाचाही तसा काही उपयोग नाही आणि मार्केटमध्ये लावलेल्या पैशाचाही तसा काही उपयोग नाही. म्हणजे कर्ज काढले तुम्ही, त्याचे हप्ते कोण भरणार. म्हटलं बघ, मेलो तर हप्ते भरायची गरजच नाही आणि जगलो तर मार्केट पण जगेल आणि ते वाढेल. सो मला पण भीती होती, टेन्शन होतं, ट्रेस होतं, पण मला एवढं नक्की माहीत होतं जर लोक जिवंत राहतील तर लोकांना जगायला वस्तू लागतील. वस्तू कंपन्या बनवतात आणि कंपन्या चालू राहिल्या तर इकॉनॉमी चालू राहणार आहे, पैशाचं अस्तित्व राहणार आहे, सगळं काय राहणार आहे, तर मार्केट परत वरती जाणार आहे. बऱ्याचशा लोकांना भीती वाटते. आत्ताचा पण परिस्थिती विचारात घेतली, डोनाल्ड ट्रम्प, ग्रीनलँड असे बरेचसे विषय चालू आहेत आणि त्याच्यामुळं युद्ध सदृश्य परिस्थिती जिओ पॉलिटिकल आपल्याला दिसत आहे किंवा काय मारामारी होतील, काय युद्ध होईल. जर मी असं म्हटलं की युद्ध होईल तर हे जे युद्ध होणार आहे ह्या वेळेला सगळ्यांकडे अणुबॉम्ब आहेत. हिरोशिमा नागासाकीला जेवढा अणुबॉम्ब टाकला होता तो तर एकदम म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचा .%मध्ये पण नव्हता. एवढे आधुनिक अणुबॉम्ब आता सगळ्यांकडे आहेत. कुठेही अणुबॉम्ब फुटला तर अख्खी पृथ्वी संपल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणजे काय, जर युद्ध झालं आणि जर अणुबॉम्ब पडलेच तर पृथ्वी संपणार, म्हणजे मार्केट संपणार, आपणही संपणार. ते मार्केटमध्ये टाकलेल्या पैशाचा उपयोग नाही आणि घरात ठेवलेल्या पैशाचाही उपयोग नाही. पण जर हे युद्ध नाही झालं, आणि सगळ्यांना माहिती आहे युद्ध झालं की सगळं संपणार, जर हे युद्ध नाही झालं तर काय होईल, परत एकदा कोणीतरी समजूतदारपणा करेल, माघार घेईल आणि पुन्हा एकदा जिओ पॉलिटिकल जो काही विषय तो क्लोज आउट होईल. जसा तो क्लोज आउट होईल तसं हे मार्केट परत एकदा जोरदार वरती जाईल. आता मला सांगा, मी म्हणतो युद्ध झालं, मार्केट संपलं, आपण संपलो, पैसे घरात ठेवले काय, मार्केटमध्ये ठेवले काय, काही फरक पडत नाही. पण हे युद्ध नाही झालं तर मात्र तुमच्या आयुष्याला, माझ्या आयुष्याला खूप मोठा फरक पडतो. आत्ता भीतीचं वातावरण आहे. ही भीती विकत घेतली पाहिजे ना की विकली पाहिजे. आता मी लोकांना सांगतोय की बाबा तुम्ही काय करा की मार्केटमध्ये पैसे लावा. तर लोक काय करतात, मार्केटमधनं काढून त्यांना गोल्ड सिल्वरमध्ये पैसे लावायचे. का तर ग्रीड आहे, तिकडे ग्रीड विकत घेत आहेत आणि भीती विकतायत.
सामान्य लोक, जी लोक वेल्थ क्रिएट नाही करत, त्यांच्याबद्दलचा हा कायमचाच पॅटर्न राहिला आहे की ती लोक कधी रिअल इस्टेटला जातील, कधी शेअर मार्केटला जातील, कधी म्युच्युअल फंडला जातील, कधी गोल्डला जातील. ते स्टिक होत नाहीत कुठेच. जिकडं खोबरं तिकडं उदो उदो, जिकडं रिटर्न बनत आहेत तिकडं ती लोक पळतात. इवन आम्ही जो पॅटर्न मनी अकॅडमीमध्ये अप्लाय करतो, पॅटर्न काय अप्लाय करतो की बाबा तुमचं लॉंग टर्मचं जे गोल आहे ते जेव्हा मिड टर्ममध्ये कन्वर्ट होईल तेव्हा तुम्ही काही पैसे एक्झिट करा, और जर मार्केट चांगल्या लेवलला आहे तर पूर्ण एक्झिट करा, मॉडरेट फंडमध्ये जा. आता 2024ची गोष्ट आहे. मिड कॅप स्मॉल कॅपला 25-30%, 40%कडे रिटर्न दिसत होते. आणि या वेळेला ज्या लोकांचे गोल 1-2 वर्षावरती आले होते अशा लोकांना आम्ही फोन करत होतो आणि फंड हाऊसेसचे व्ह्यू त्यांना सांगत होतो की बाबा फंड हाऊसेसनी सांगितले आम्ही आता आमचा जो स्मॉल कॅप आहे XYZ, तो स्मॉल कॅपमध्ये आम्ही आता लमसम पैसे घेत नाही, आम्हाला पैसे डिप्लॉय करता येत नाहीत. याचा अर्थ इन शॉर्टमध्ये हा होता की मार्केट महाग आहे. किंवा एका AMCच्या तर CIOनी सांगितलं होतं की मिड कॅप स्मॉल कॅप इज टू एक्सपेन्सिव्ह. मग हे व्ह्यूज आम्ही त्यांना सांगितलं की बाबा फंड औषध असं म्हणतात. सो आपले जे काही हे मिड कॅप स्मॉल कॅपचे पैसे आहेत, आपण मागचे 5-7 वर्ष झालं चांगली वेल्थ क्रिएट केलेली, आपल्याला 25-30% CAGR दिसतो आहे, तर आपण हे पैसे काढून मॉडरेट फंडमध्ये, मल्टी ॲसेट फंड और डॅफमध्ये पैसे मूव्ह करूयात. त्यावेळेस ह्या लोकांचं ती विकण्याची मानसिकता नव्हती, त्यांना ग्रीड होतं की अजून 2 वर्ष माझ्या हातात आहे, अजून 1 वर्ष माझ्या हातात आहे माझ्या गोल पूर्ण करायला, तर अजून पैसे वाढतील. सो दे आर नॉट रेडी टू सेल. काही लोकांनी आमचं ऐकलं की व्ह्यूज दिले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने डिसिशन घेतले, पण काही लोकांनी आमचं ऐकलं नाही. आता जेव्हा मार्केट खाली आली, आता त्यांना म्हणतोय थांबा, आता विकण्याची वेळ नाही आहे, आता विकत घेण्याची वेळ. बट पीपल आर, म्हणजे आता त्यांना ते ऐकायचं नाही आहे. पण मित्रांनो, तुम्ही एकतर त्या गोष्टीच्या मुळाशी जात नाही आहात. तुमच्याबरोबर जी लोक आहेत, आता फंड हाऊसेसवाले वेल रिसर्च अनालिसिस्ट लोक बसलेत, ते व्ह्यूज देतात की आता मार्केट बुवा फेअर व्हॅल्यूड आहे किंवा अंडर व्हॅल्यूड आहे, यू कॅन परचेस, कोई दिक्कत नाही आहे. अजून खाली जाऊ शकतं, देव कोणी नाही आहे, तुम्ही तिथं एंट्री करू शकता. फंड हाऊसेसचे व्ह्यू आम्ही पुटअप करतो समोर. चांगले रिसर्च करणारी लोक आहेत, एक्सपर्ट लोक आहेत. आता तुम्हाला त्यांचं ऐकायचं नाही. तुम्ही काय म्हणताय की यार गोल्ड सिल्वरला रिटर्न म्हणलेत, मग तुम्ही काय झोपला होतात का? मित्रांनो, मागच्या वर्षी जर मी कोणाला म्हटलं असतं ना, जेव्हा गोल्ड सिल्वर खाली होतं तुम्ही तिकडे पैसे टाका, तर लोकांनी वेड्यात काढलं असतं, आणि काढलंय सुद्धा. जर तुम्ही फेब्रुवारी 2024चा मला वाटतं मी व्हिडिओ बनवला होता, ज्यावेळी सोनं 60 का 62 हजार होतं, तुम्ही बघा यूट्यूबला. माझं असं मत होतं किंवा एक्सपर्टचं असं मत होतं की सोनं 1 लाखाच्या वरती जाऊ शकतं आहे, आणि त्याचे रिझन्स मी तिथं सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तुम्ही सोनं घेतलं का? नाही घेतलं. लाखापर्यंत जाऊ शकत होतं, त्याच्या पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी होते. पण डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी जिओ पॉलिटिकल सगळं कार्यक्रम करून टाकला. काहीही बरळले, ते बरळणार का नाही बरळणार याच्याबद्दल कोणालाच क्लिअरिटी नव्हती. मागच्या वर्षी जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये मला वाटतं ट्रम्प तात्या निवडून आले होते, तेव्हा असं वाटलं होतं की भारताचे त्यांचे खूप चांगले रिलेशन आहेत आणि भारतासाठी खूप फायदेशीर ठरले. त्यावेळी इंडियन मार्केट घ्यायला सगळेच तयार होते. आता मात्र मी इथं ओरडून सांगतोय, फंड मॅनेजर सांगतायत की यार ठीक आहे, जेवढं महाग होतं मार्केट आता बऱ्यापैकी चीफ लेवलला आलेलं आहे, आता एंटर करा. आता तुम्ही करत नाही. बघा, एकच नियम, तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायची तर तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, तुमच्या मित्राच्या लक्षात आणून दिला पाहिजे, तुमच्या नातेवाईकांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. तो म्हणजे काय की बाय फिअर. बाय फिअर, जिधर डर लगे ना उधर खरीद लो. आणि अवॉइड ग्रीड. सेल म्हणत नाही मी, कारण सेल करणं, शॉर्ट करणं हे काय आपल्या तत्वात नाही. अवॉइड करायचं, म्हणजे जिथं लालच येईल ना तिथं. म्हणजे मी 2024ची गोष्ट सांगतो. 24ला लोकांना आम्ही सांगत होतो स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये नको, फंड हाऊसेस नाही म्हणतात, तुम्ही पण नको. बट पीपल आर नॉट रेडी टू लिसन. त्यांना काय करायचं होतं? बाय करायचं. मी म्हणतो अवॉइड करा, ते बाय करण्याऐवजी दुसरा काहीतरी बाय करा, मल्टी ॲसेटमध्ये जा, इकडं. पीपल आर नॉट रेडी. ते डिसाईड करून यायचे घरून की मला अमुक धमुक स्मॉल कॅप करायचा आहे, अमुक धमुक मिड कॅप करायचा आहे. फंड मॅनेजर म्हणतो मी पैसे डिप्लॉय नाही करू शकत, मी व्ह्यू सांगतोय, बट पीपल आर नॉट रेडी टू लिसन. मग जिथं ग्रीड वाटेल अवॉइड करा. अवॉइड, सेल नाही करायचं, अवॉइड करा. कारण विका म्हटलं तर ऐकतच नाही तुम्ही. महाग झालंय विका. आता पण मी म्हणतोय की गोल्ड सिल्वर विकू नका, बट अवॉइड करा. आज ना उद्या सेटल होणार आहे. अख्ख्या जगाने ट्रम्प तात्या जे काही बरळत आहेत त्याला पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे. वर्स्ट काय होतं ते जोपर्यंत बरळत नव्हते तोपर्यंतच वर्स्ट काय व्हायचं ते होतं. आता ते काहीही म्हणतायत, सगळ्या जगाला माहीत झालं आहे, ते पर्यायी व्यवस्था शोधतायत आणि ते पर्यायी व्यवस्थेवरती काम करणार. म्हणजे ते आता किती बरळले तर मार्केटला किंवा तुम्हाला आम्हाला विशेष असा फरक नाही पडणार आहे. सो प्लीज हे सेंटेन्स गोंधळून ठेवा, लिहून ठेवा, घरामध्ये लावून ठेवा आणि कृपया स्ट्रेस टेन्शन घेऊन विनाकारण स्वतःची वेल्थ बनणारी वाटुळं करू नका. ठीक आहे.
जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्राला जो कोणी असं करतोय त्याला पण हे पाठवून द्या. कोणाला पाठवा नका पाठवू, परत एकदा तेच सांगतो, तुम्ही तरी अप्लाय करा. माझ्या कष्टाचं किंवा मी जे काही विचार करून येतो इथं तुम्हाला सांगण्यासाठी मला बरंचसं काही स्टोरी बनवायला लागते, त्याचं तरी चीज होईल. ते तुम्ही करावं अशी मनापासून विनंती. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.